आज आपण बेलाचं सरबत कसं बनवायचं ते पाहणार आहोत. यामुळे शरीरातील उष्णताही कमी होते, पण यासोबतच याचे भरपूर सारे फायदे आहेत. पोटाचे जे विकार आहेत त्यावरती सुद्धा हे रामबाण उपाय आहे. कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल तर तोही यामुळे कमी होतो. असे भरपूर फायदे आहेत. आपण फायदे न बघता सरबत कसं बनवायचं हे पाहूयात. त्यासाठी इथे मी बेलाचं फळ घेतलेलं आहे. तर या पद्धतीचं फळ असतं, जरा टणक असतं. आता हे आपण फोडून घेऊयात. तर लाटण्याने या पद्धतीने मी याला फोडून घेते. आता यातला जो गर आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर हे छोटंसं आहे, यापेक्षा मोठ्या आकाराचंही फळ असतं. आता इथे मला जे मिळालं ते मी घेतलेलं आहे. आता यातला जो गर आहे या पद्धतीने आपण काढून घेणार आहोत चमच्याने. जसं आपलं कवट असतं त्या प्रकारचं याचं स्ट्रक्चर असतं. तर सगळा जो गर आहे असा काढून घ्यायचा आहे आणि यातला जो बियाचा पार्ट आहे तो आपल्याला काढून टाकायचा, तो घ्यायचा नाही. आधी मी यातला सगळा गर काढून घेते. आणि या पद्धतीने जो एकदम स्टिकी पार्ट असतो त्यातला, ज्यामध्ये लिक्विड असतं, तो पार्ट मी काढून टाकते. तर बघू शकता खूप स्टिकी असं लिक्विड असतं त्यामध्ये. तर या पद्धतीने इथे मी जो सगळा गर आहे तो काढून घेतलेला आहे. आता यामध्ये घालूयात पाणी आणि याला हाताने छान मॅश करून घेऊयात. सध्या आपण वेगवेगळ्या प्रकारचे शरीराला थंडावा देणारे आणि पारंपरिक पद्धतीचे जे सरबत आहेत ते पाहतोय. काही पारंपरिक आहेत, काही आपण जे मुलांना आजकाल खूप आवडतात. सुट्टी असली, ऊन खूप असलं की मुलांना फ्रुटी हवी असते, तर अगदी कुठलेही प्रिझर्वेटिव्ह न वापरता घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने फ्रुटी कशी बनवायची याचाही व्हिडिओ मी शेअर केलेला आहे. तर अशा आपण नवीन आणि पारंपरिक दोनही प्रकारच्या सरबतची रेसिपी सिरीज सध्या पाहतोय. तर आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीचं खूप पौष्टिक असणारं, भरपूर फायदे असणारं बेलाचं सरबत बनवत आहे. आता हे या पद्धतीने छान मॅश करून घेतलं आहे. आता गाळून घ्यायचं, म्हणजे यातल्या ज्या रेषा असतात त्या सेपरेट होतात. काही बिया जर यामध्ये राहिलेल्या असतील त्याही सेपरेट होतात. चमच्याने याला थोडंसं मॅश करून घ्यायचं, म्हणजे आणखी जर यामध्ये काही गर उरलेला असेल तर तोही निघून येईल. आता हे छान मॅश करून घेतलेले, गाळून घेतलेलं आहे. आता वरती जो राहिलेला भाग आहे किंवा वरती जे राहिलेलं चोथा आहे तो मी काढून सेपरेट बाजूला टाकते, तो घ्यायचा नाही आपल्याला. आता आपण यामध्ये पाणी घालूया. तर राहिलेला जो गर आहे तोही निघेल म्हणून मी गाळणीमध्येच पाणी घेतलेलं आहे आणि याला आता मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे बेल जे आहे ते मुळातच थोडंसं गोड चवीचं असतं, तर त्यामुळे यामध्ये फार जास्त साखर घालायची गरज पडत नाही. अगदी थोडी साखर घातलेली आहे. तर बेल कसं आहे त्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण घेऊ शकता. साखर वापरण्याऐवजी तुम्ही यामध्ये खडी साखरेचाही वापर करू शकता. साखर घालून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि थंड करून घ्यायचे. आता हे सर्व करूयात आपण. तर ग्लासमध्ये मी आईस क्यूब्स घेतलेले आहेत. त्यामध्ये घालूयात थोडासा पुदिना. पुदिना हवं तर तुम्ही थोडासा क्रश करून किंवा हाताने त्याचे तुकडे करूनही घालू शकता. आणि यामध्ये आता घालूयात आपण सरबत. तर हे प्यायलाही खूप मस्त लागतं, टेस्टी लागतं. माझ्या मुलांना तर फार आवडतं. तर तुम्ही सुद्धा नक्की करून पहा. मुलांनाही असे जे पारंपरिक पदार्थ आहेत जे खरंच खूप फायदेशीर आहेत शरीराला, तर बनवून द्या. मुलांना सवय लागते अशा पदार्थांची आणि त्यांनाही ते आवडतात. तर बघू शकता इथे मस्त आपलं बेलाचं सरबत तयार आहे. प्यायलाही खूप मस्त लागतं आणि शरीराला सुद्धा याचा खरंच खूप फायदा होतो. उष्णता खूप कमी होते यामुळे शरीरातील. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना सुद्धा नक्की शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या कमेंट्स कळवायला विसरू नका. आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.